तर पॅरिस ऑलिम्पिक मधून महत्त्वाची बातमी। पॅरिस ऑलिम्पिक मध्ये नेमबाज मनू भाकर इतिहास रचण्याच्या तयारीत आहे। सध्या 26 गुणांसह मनू भाकर दुसऱ्या स्थानावर आहे। 25 मीटर एअर पिस्टल प्रकारात मनू भाकर दुसऱ्या स्थानी आहे। त्यामुळे पदकांची हॅट्रिक करण्याची ही संधी मनू भाकरला आहे। भारतासाठी सर्वात अभिमानाचा क्षण म्हणावा लागेल। सध्या मनू भाकर इतिहास रचण्याच्या तयारीत आहे। 25 मीटर एअर पिस्टल प्रकारात मनू भाकर दुसऱ्या स्थानावर आहे। त्यामुळे पॅरिस ऑलिम्पिक मध्ये नेमबाज मनू भाकर आज इतिहास रचणार का, याकडे सर्वांचं लक्ष आहे। सध्या मनू भाकरकडे 26 गुण आहेत आणि 26 गुणांसह मनू भाकर दुसऱ्या स्थानी आहे। यापूर्वी सुद्धा मनू भाकरनं 2 कांस्य पदकांची कमाई केली आहे। त्यामुळे आज भारत पदकांची हॅट्रिक करणार का? मनू भाकरला हॅट्रिक करण्याची ही सुवर्ण संधी आहे। त्यामुळे पॅरिस ऑलिम्पिक मध्ये भारतासाठी आजचा दिवस अतिशय महत्त्वाचा। पॅरिस ऑलिम्पिक मध्ये मनू भाकर इतिहास रचण्याच्या तयारीत आहे। नेमबाज मनू भाकरनं यापूर्वी 2 कांस्य पदकांची कमाई केलेली आहे। त्यामुळे सध्या 26 गुणांसह दुसऱ्या स्थानी असणारी मनू भाकर ही भारताची नेमबाज आज पुन्हा एकदा इतिहास रचते का, हे बघणं महत्त्वाचं आहे। सर्वात महत्त्वाचं म्हणजे एकाच ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये 2 वेळा 2 कांस्य पदकांची कमाई करणारी मनू भाकर ही पहिली भारतीय खेळाडू आहे। त्याच्यामुळे आज मनू भाकर पुन्हा एकदा इतिहास रचते का आणि 3 पदकांची कमाई करते का, हे बघणं तितकंच महत्त्वाचं आहे। मनू भाकर ही हॅट्रिकच्या उंबरठ्यावर आहे। 26 गुणांसह दुसऱ्या स्थानी असणाऱ्या मनू भाकरची आज जर कामगिरी ही सर्वोत्कृष्ट ठरली तर अर्थातच मनू भाकर ही आपल्या पदकांची हॅट्रिक करेल आणि भारतासाठी तो सर्वात मोठा अभिमानाचा क्षण असेल। कोरियाची यान सध्या पहिल्या क्रमांकावर आहे आणि दुसऱ्या क्रमांकावर आपल्या भारताची मनू भाकर आहे। त्यामुळे कोरियाच्या यानमध्ये आणि मनू भाकरमध्ये सध्या अटीतटीची लढत। पॅरिस ऑलिम्पिक मध्ये नेमबाज मनू भाकर ही आता इतिहास रचण्याच्या तयारीत आहे। 25 मीटर एअर पिस्टल प्रकारात मनू भाकर दुसऱ्या स्थानावर आहे। 26 गुण सध्या मनू भाकरच्या खात्यात जमा झालेले आहेत। याआधी 2 कांस्य पदकं मनू भाकरने आधीच खिशात टाकलेली आहेत। त्यामुळे आज कोरियाच्या यानला मनू भाकर कशी लढत देते हे बघणं महत्त्वाचं आहे। यान आणि मनूमध्ये शेवटच्या फेरीतली चुरस सध्या सुरू आहे। कोरियाची यान सध्या पहिल्या क्रमांकावर तर आपल्या भारताची मनू भाकर ही दुसऱ्या क्रमांकावर आहे। त्यामुळे आज भारताला पुन्हा एकदा नव्या पदकाची संधी आहे। मनू भाकरला विशेषतः हॅट्रिक करण्याची संधी आहे। एकाच पॅरिस ऑलिम्पिक मध्ये एकाच स्पर्धेमध्ये मनू भाकर कदाचित आज 3 पदकांची कमाई करू शकते। यापूर्वी मनू भाकरने भारताला 2 कांस्य पदक मिळवून दिलेले आहेत। त्याच्यामुळे 2 कांस्य पदकांची कमाई तर झालेलीच आहे, मात्र आता आशा आहे ती म्हणजे सुवर्ण पदकाची। कारण कोरियाची यान सध्या प्रथम क्रमांकावर आहे आणि भारताची मनू भाकर ही दुसऱ्या क्रमांकावर आहे। 25 मीटर एअर पिस्टल प्रकारात सध्या स्पर्धा सुरू आहे आणि सध्या 26 गुण आहेत मनू भाकरच्या खात्यात। त्यामुळे यानला मनू भाकर कशी आव्हान देते, कशी चुरस रंगते यांच्या दोघांमध्ये हे बघणं महत्त्वाचं आहे। अटीतटीची लढत यान आणि मनूमध्ये शेवटच्या फेरीची चुरस सुरू आहे। शेवटच्या फेरी अंती अर्थातच गुणतालिकेत जे गुण मिळतील त्यावरती भारताच्या पदकांची कमाई ठरणार आहे। त्यामुळे भारतासाठी आजचा पॅरिस ऑलिम्पिक मधला सर्वात महत्त्वाचा आणि ऐतिहासिक म्हणावा असा दिवस। कारण जर आज मनू भाकरने एकूण 3 पदकांची सुवर्ण संधी जिंकली तर निश्चितपणे भारतात आनंदोत्सव साजरा होईल, यात काहीही शंका नाही। पॅरिस ऑलिम्पिक मध्ये यापूर्वीच मनू भाकरनं 2 पदकांची कमाई केली आहे। 2 कांस्य पदकं खिशात टाकलेली आहेत। त्याच्यामुळे आजची जी चुरस आहे ती अर्थातच आहे सुवर्ण पदकासाठी। मात्र दुर्दैवाने 3रं पदक मिळवण्याची मनूची संधी हुकलेली आहे। यापूर्वी 2 कांस्य पदक मनू भाकरनं भारताला मिळवून दिलेली आहेत, मात्र हॅट्रिक करण्याची मनू भाकरची संधी हुकलेली आहे। मनू भाकरचं हे 3रं मेडल हुकलंय, मात्र तरी सुद्धा यापूर्वी मनू भाकरनं भारताला 2 कांस्य पदकं मिळवून दिलेली आहेत। 25 मीटर एअर पिस्टल प्रकाराची ही स्पर्धा सुरू होती, मात्र मनू भाकरनं 3रं पदक मिळवण्याची संधी हुकवलेली आहे। 3रं पदक जरी हुकलेलं असलं तरी सुद्धा मनू भाकरनं यापूर्वी 2 कांस्य पदकं खिशात टाकली होती। मनू भाकर 28 गुणांसह 4थ्या क्रमांकावर राहिलेली आहे। त्यामुळे हॅट्रिक करण्याची संधी तर हुकलेली आहे, मात्र मनू भाकरनं यापूर्वी 2 कांस्य पदकांची कमाई केली आहे। आपले प्रतिनिधी संजय दुधाणे सध्या आपल्या सोबत आहे। संजय,
आजचा दिवस खरं तर खूप महत्त्वाचा होता. हॅट्रिक करण्याची संधी भारताला होती, मनू भाकरला होती. मात्र तिसरं पदक मिळवण्याची ही संधी हुकली आहे. कशी चुरस रंगली या शेवटच्या स्पर्धेमध्ये? तर मनू भाकर हे 28 गुणांसह चौथ्या क्रमांकावर राहिली. जेव्हा मनू भाकर ही दुसऱ्या क्रमांकावर होती तेव्हा 26 गुण मनू भाकरच्या खात्यात जमा झालेले होते. मात्र 28 गुणांसह मनू भाकर चौथ्या क्रमांकावर राहिली आहे. हॅट्रिक करण्याची संधी हुकलेली आहे. तिसरं पदक कदाचित आज मिळू शकलं असतं. मात्र ही संधी हुकली असली तरी सुद्धा मनू भाकरनं यापूर्वीच भारताला 2 कांस्य पदकांची कमाई करून दिलेली आहे. त्याच्यामुळे जरी तिसरं पदक मिळवण्याची संधी हुकली असली, हॅट्रिक झाली नसली तरी सुद्धा समाधान यावर मानावं लागतंय की मनू भाकरनं यापूर्वी 2 कांस्य पदकांची कमाई केलेली आहे. 25 मीटर पिस्टल प्रकारात मनू भाकर ही चौथ्या स्थानी आहे.